श्रीकला घे. एकदम थंड थंड आहे, मला लय आवडतं. थँक्यू. तुम्हा दिग्रसकरांच्या घरात ही श्रीकला आली. आज मी सांगते. या मोठ्या बाईने ह्यात काहीतरी मिसळलंय असं वाटतंय. तू अरे का भरले ना मी, पण कोणी बघायला तर सोड मला. राजा को रानी से प्यार हो गया. तुला ना लय नाटक सुचायली. तिथं पण सगळे घरचे बसले, काही चाळ करायला लागला आपल्या. तू अगं नवरा आहे तुझा मी, आणि एवढ्या रोमॅन्टिक मौसम मध्ये जर नवरा रोमॅन्टिक नाही झाला ना तर पाप लागतो. आयो मायो का खतरनाक लाजलीस ग. बस सोड जा, बघतील ना कोणी. बघू दे. आणि ते तिकडे शिष्य एकोटी जवळ बसले, त्यांचं तिकडे चालू दे, आपण इकडे आपली पार्टी करू. आणि कोणी विचारलं तर? तू अगं कोणी विचारणार नाही. अगं रमलेत ते तिकडे सगळे, ते तिकडे रमलेत, आता आपण इकडे रमू. अरे तुम्ही कुठं होतात? मला तर दिसतच नव्हतं तुम्ही. इथंच होतात का? ए बाई, आता ते क्लासिकल सेमी क्लासिकल देवादिकांची गाणी समज झाला असेल ना, आता दुसरं काहीतरी म्हणा बाई. एकदम बोर बोर कंटाळवानं झालंय. राया ए राया उलटा बरं उलटा. राया चांगलं ढिंच्याक गाणं लाव. मोठ्या बाई, तुम्हाला नाही वाटत की तुमचं जरा जास्त होत? आता एक मस्त गाणं लाव. समजा असे काय पाहताय माझ्याकडं. आता मोठ्या वय नाचणार, हॅपीनेस वाहणार हॅपीनेस. लाव. आजच्या शेतावरचा जेवणाचा बेत चांगला झाला नाही. सगळी माणसं जरा मोकळी झाली, हसतायत खेळतायत.
मनावरचा ताण मोकळा झाला. किती आनंदीत बघा ना सगळे. हो. मोठ्या बाई, ह्या श्रीकलाची विकेट काढायला आलात आणि स्वतःच क्लीन बोल्ड झाल्यात. श्रीकला. हाय ग, मज्जा आली ना? मोठ्या बाई, अहो किती मज्जा आली, धम्माल. आणि आणि काय नाचता हो तुम्ही, एक नंबर डान्स करता. तुम्हाला सांगू का मोठ्या बाई, हा, मला ना तुम्हाला नाचवायचंच होतं, म्हणून तुमचा ग्लास मी बदलला. श्रीकला, तुला एक सांगू, मला ना तुझ्या बरोबर डान्स करायचा होता, म्हणून मी तुझ्या ग्लासात थोडस औषध टाकलं. पण तू माझ्यावर नाचलीस नाही आणि औषध पण नाही प्यायली, म्हणून मला त्या इंदी बरोबर नाचायला लागलं. मला ना ती इंदी अजिबात नाही आवडत. ती समोर आली ना तर डोसकच फिरत माझं. असं वाटतं ना तर तिला घरात हुसकून द्यावं, पण मला कोणी मदत नाही करत. तू करशील का मदत? मी? हा, मोठ्या बाई, अहो ह्यात मी कशी मदत करेन तुमची? आणि इंद्रायणी ताई किती चांगल्या आहेत, आपल्या घरासाठी किती काय काय करत असतात त्या. हे गप घ्या. जी गोष्ट मला माहिती ना ती नको सांगूस. मी ना एक दिवस तिचा जादूने बेडूकच करणार. मोठ्या बाई, तुम्हाला पण जादू करता येते? तुम्हाला पण म्हणजे? तुला पण जादू करता येते? नाही, मला कुठे येते. मला असं विचारायचं होतं की तुम्हाला जादू करता येते? नाही ना, जमत असत ना ती जादी असती ना बेडू धाव. नाही जमत ना मला. तुम्हाला फार इच्छा आहे ना असं काहीतरी करण्याची? मी शिकवलं तर? कराल का जादू? हा. ठीक आहे, उद्या शिकवेन. हॅलो पांचाळ सर. हो सर, मी बरी आहे. सर, मी तुमच्या ज्युनियर जवळ एक फाईल दिली होती, ती वाचायला वेळ मिळाला का? नाही सर, ओपन अँड शट केस नाही आहे, तुम्ही प्लीज. शक्य नाही. नाही नाही सर, मला अनुभव नाहीये, कॉन्फिडन्सही नाहीये, मी ही रिस्क नाही घेऊ शकत. एनिवेज सर, थँक यू. हॅव अ गुड डे.
आता काय करू? श्रेयसने मानसी मॅडमचा नंबर दिला होता. आउट ऑफ कव्हरेज. MA LLB इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर. काय म्हणाले मग तुमचे सिनियर पंचायत साहेब? अरे ते असते तर कसलंच टेन्शन नव्हतं, पण एका आमदाराच्या पोराच्या केसमध्ये बिझी आहेत ते. एवढेच बोलले ते? अजून काहीच नाही म्हणाले तुला? कमाल. LLB करत असताना ज्यांच्याकडे तू 2 वर्ष काम केलंस तेच पंचायत साहेब त्यांच्या ब्राईट स्टुडंटला अजून काहीच नाही बोलले. आश्चर्य. ते मला म्हणाले तूच लढ ही केस. चला, म्हणजे पंचायत साहेबांनी सुद्धा माझ्या प्रस्तावाला अनुमोदन दिलेलं म्हणायचं. जय हो इंद्रायणी LLB. नाही बाबा, मी LLB केलंय खरं, पण प्रत्यक्षात असं कोर्टात कधीच उभं राहिले नाहीये. मी प्रॅक्टिस पण केली नाहीये कधी. मला कसं जमणार आहे? मी नाही करू शकत हे. हिंदू अगं शांत हो. मला माहिती तुझ्या ती योग्यता आहे म्हणून. अरे पण करिश्मा ताईच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. मी अगं हिंदू, तुला माहिती सगळेजण ना या केसकडे ओपन अँड शट असंच बघताय. पण मला माहिती आहे तू जर वकील असलीस ना तर तुझ्या एवढं जीव तोडून तिची बाजू कोणीच नाही मांडणार. हिंदू अगं करिश्माला ना फक्त तू आणि तूच निर्दोष सिद्ध करू शकते. नारायणीताई, नारायणीताई. हो, काय ग? मी भाज्या चिरून ठेवल्यात किचन मध्ये आणि कुकर पण लावलंय. 3 शिट्ट्या झाल्या की बंद करा. अगं बाई, तू माझ्यासाठी काहीच काम नाही ठेवलंस? येते. इंदू थांब, इतक्या लगबगीत कुठे निघालीस? ते करिश्मा ताईसाठी जरा जाऊन येते बाहेर. शेवटी बहीण आहे, मी नाही करणार तिच्यासाठी तर कोण करीन? येऊ दे तिला, चांगलीच चडकावणार आहे मी. माझ्या मुलाला त्रास देते नालायक नुसती. ताई, मला माहिती आहे तिचं चुकलंय आणि या चुकीसाठी तू तिला जी शिक्षा देशील ना ती मला मंजूर आहे. मला काही हरकत नाही, पण जो गुन्हा तिने केलाच नाहीये त्याच्यासाठी शिक्षा नको ना ग. येते मी. ए इंदे, थांब. आओ, कुठे निघाली? ते जरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन येते. चांगल्या घरातल्या बायकांनी पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढायची नसते, माहित नाही का तुला? पण न्यायासाठी जावंच लागतं ना तिथं. कसला न्याय? करिश्माताई, तिला घरी आणलं पाहिजे ना. किती काही झालं तरी या घरातलीच आहे. किती नाही, ती या घरातली नाही. तिला आसरा दिला तर कसले रंग उधळले तिनं. नालायक, खुनी. अजून गुन्हा सिद्ध झालेला नाहीये. अगं त्यांच्याकडे काय ते आय विटनेस का काय म्हणतात ते रात्री बेरात्री मोहितरावांकडे कशाला जायला पाहिजे तिनं? आणि या सुशिलेचं पण लक्ष असायला पाहिजे ना. नाही, सुशिला दिवसभर उंडरती आणि बाप तिथं आखातात तेल उपसतोय. हे बघा मोठ्या बाई, मला मान्य आहे की करिश्माताई बेजबाबदार वागली, पण ते खुनी नाहीये बघा. हे तू कशावरून सांगतेस? कोण आहेस तू? पोलीस आहेस का कोर्ट आहे? तिची बहीण असणं पुरेसं नाही का? इंदू, अगं तुझं म्हणणं बरोबर आहे, पटतंय आम्हाला, पण करिश्मा निर्दोष आहे, तू कोर्टात कसं सिद्ध करणार आहेस?
तू काय तिथे जाणार आणि सांगणार का ती माझी बहिणी माझी बहिणी सोडा तिला, ती निर्दोषच असणार असं सांगणार का? बर तू काय कुठे चालली ना तिथे जा, मला काय घेणं देणं त्याच्याशी. जा तू, पण मला पंचायतीच्या ऑफिस मध्ये सोड. चल लवकर, नारायणी पर्स आण ग, चल. हो लवकर आण. आणते. मोठ्या बाई काय झालं? आज काय करताय? चल ना. अहो, काय चाललंय तुझं? चल म्हणलं की चालायचं, मला अडगं लावायचं नाही. हे बघा मोठ्या बाई, करिश्माताई माझी मोठी बहीण आहे आणि मी तिच्यासाठी वाटेल ते काही पण कर. तू खड्ड्यात उडी मार, नदीत पड, नाही तर आभाळात उड, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. हे बघ एक लक्षात ठेव, मी आनंदीबाई अंताजी दिग्रसकर, मला एकाच गोष्टीशी देणं घेणं आहे, ते म्हणजे दिग्रसकरांचं घर. बाकी तिकडं तुम्ही काही पण करा, मला काही देणं घेणं नाही. ये बाई आता एक गोष्ट ऐक, ते म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये हुरडा पार्टी केली ना. हुरडा पार्टी बाकीच्यांसाठी होती, तुम्ही तर म्हणजे हा बा वा, त्याच्यासाठी मी ईश्वराकडे माफी पण मागितली. त्याच्याबद्दल काही बोलू नको, मुळात ना मध्ये मध्ये तू बोलूच नको. आता मी काय सांगते ते नीट ऐक. त्याचं काय झालं म्हणजे ते मी तुला सांगितलं होतं ना का तिच्या ते कोल्ड्रिंक मध्ये मी ते मिक्स करणार आहे म्हणून, ते मी मिक्स केलं पण ती पोरगी लई छत्री निघाली. तिने ना बहुतेक गिलासांची आदला बदल केली आणि मलाच ते पिऊ घातलं. म्हणजे तुमचं बोलणंच नाही झालं का? नाही नाही नाही, तसं कसं होऊ देईन मी, बोलणं झालं. ती म्हणे जादू करती. जादू करते? हा एवढंच काय, ती मला असं म्हणाली का ती मला शिकवेल पण. तुमच्या ना ऐकण्यात काहीतरी गफलत झाली मोठ्या बाई. नाही ग बाई, नीट ऐकलंय मी. तुला काय वाटलं मला ती चढली होती? नाही म्हणजे काय झालं, तो गिलास मी घेतला, एक घोट प्यायले मी, मला कसं तरीच वाटलं, एकदम एकदम कडू कडू. असं थोडीच असतं ते कोल्ड्रिंक. म्हणलं काहीतरी वेगळंच आहे म्हणून अजून एक घोट पिऊन पाहिला. म्हणलं नाही नाही नाही, हे काहीतरी निराळच दिसतंय म्हणून इकडे तिकडे पाहिलं आणि फेकून दिलं. मी प्यायलेच नाही. आणि तुला जे वाटतं ना का मला ते चढली म्हणून, ते चढली नव्हती, नाटक केलं होतं मी त्या श्रीकलेसाठी. मायो भयंकर आहे हे. हा मग तेच तर तुला सांगते, नुसतं भयंकर नाही, महाभयंकर आहे, एकदम महाभयंकर. तिनं कदाचित जादू केली पण असेल आणि यापुढे सुद्धा करणार असेल. नुसत्या कल्पनेनेच माझा थरका पुडतोय, तरी असं एकदम हावसन गळते, घाबरं घाबरं व्हायला लागतंय, छातीत धडधडतं माझ्या. मोठ्या बाई अशा हातपाय गाळू नका, ठुराया आपल्या पाठीशी.